हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आता वाजले 7. मी आहे चायलावर आणि माझा झालेला आहे चाय. आणि आज काय तर आज आहे आपल्या बाप्पांचा वाढदिवस. ऑब्वियसली तर सेलिब्रेट करना तो बनता है. आणि आज आपण जाणार आहोत टेकडी मंदिरावरती त्यांचे दर्शन घ्यायला, बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला, त्यांची ब्लेसिंग्स घ्यायला. ऑब्वियसली वाढदिवस आहे आज तर खूप गर्दी असणारच तिथे. पण बाप्पांची इच्छा असेल तर आपल्यालाही लवकर दर्शन होऊनच जाईल त्यांचं. काय तुम्हाला माहिती आहे बाप्पांना 21 मोदक किंवा 21 लाडवांचाच प्रसाद का बरं चढतो? मला माहिती आहे. तर मग आपण ऐकूया ही स्टोरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता आपण बनवूया बाप्पांसाठी तिळाचे लाडू, तिळाचे मोदक जे त्यांना खूप आवडतात. तर लेट्स गो. तर आता आपण बनवणार आहे तिळगुळाचे लाडू आणि तेही 21च्या संख्येने. बिकॉज 21 मोदक 21 लाडू. पहिले मी बनवते आहे चाय. त्यासाठी मी दूध गॅसवरती मांडून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची साखर चहापत्ती. आणि इथे मी तयार केलेलं आहे तीळ, कारण आपल्याला तिळाचे लाडू करायचे आहेत म्हणून. तीळ, खोबरा कीस, शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. त्याचा कूट करायचा आहे आपल्याला. ड्रायफ्रूट्स पण हवं तर ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये, आपल्यावरती आहे. आणि गूळ. ठीक आहे. आता हे सगळं मिक्सचर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, वाटण काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्सचर प्रिपेअर झाल्यानंतर छोट्या छोट्या पात्या करायच्या आहे. आणि त्या आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाच्या. जसं आपण छोट्या छोट्या चपात्या लाटतो मोमोजसाठी किंवा पाणीपुरी बनवतो त्याच्यासाठी, तशा छोट्या छोट्या चपात्या लाटून घ्यायच्या. त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि त्याला मोदकाचा आकार देऊन, आता तर साचे पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तर मोदकाचा आकार द्यायचा आहे त्याला. दुसराही आकार देऊ शकतो, आपल्यावरती आहे. त्याला डीप फ्राय करून काढायचं आहे. तर लेट्स गो स्टार्ट इट. पहिले मी घेते चाय. आपलं दूध झालेलं आहे, त्याच्यात घालायची साखर आणि चहापत्ती. चाय रेडी झालेलं आहे. चाय घेऊन आता मी दिवसातून कितीदा चाय घेते? ऑब्वियसली 2दा घेते आणि बिलकुल थोड्या अमाऊंटमध्ये घेते. मला चाय आवडतो, पण मला चाय खूप नको हवं, बस पाहिजे एवढासा दॅट्स इट. तर आता आपण घेतलं आहे पीठ गव्हाचा आणि आता आपण बनवणार आहे मोदक. पहिले आपण डो करून ठेवूया आणि त्यानंतर आपण याला 5 ते 10 मिनटं रेस्ट देऊया आणि मग छोट्या छोट्या चपात्या लाटूया. आता आपल्याला बनवायचे आहेत मोदक. आणि मोदकच का बरं? मोदक तर त्यामागे आहे एक स्टोरी. आणि ते 21च या अमाऊंटमध्ये का किंवा या संख्येमध्ये का? तर पहिले आपण मोदकाची स्टोरी घेऊ. मोदक हे गणपतीला का प्रिय आहे? तर एकदा काय होते, माता अनुसया, माता पार्वती आणि भगवान शंकरांनी आपल्या घरी प्रसाद घ्यायला बोलवतात. आणि प्रसाद घ्यायसाठी ते येतात. त्यावेळेस त्यांच्यासोबत गणपती महाराज पण असतात. तर ज्यावेळेस माता अनुसया त्यांना प्रसाद देत असते, तेव्हा माता पार्वती म्हणतात माता अनुसयाला की मला प्रसाद किंवा आम्हाला प्रसाद देण्यापूर्वी तुम्ही याला प्रसाद द्या. याचं पोट भरलं की मग आम्ही प्रसाद घेऊ. माता अनुसया म्हणतात ठीक आहे, मी पहिले गणपतीला प्रसाद देतो. मग माता अनुसया काय करतात, गणपती महाराजाला सर्वप्रथम प्रसाद देतात आणि त्याला देतच राहतात. पण प्रसाद संपून जातो, पण त्यांचं पोट काही भरत नाही. माता अनुसयाला प्रश्न पडतो, याचं पोट का नाही? म्हणूनच त्याला लंबोदर म्हणतात ना. मग त्यांचं पोट भरत नाही. मग त्यांच्या लक्षात येते माता अनुसयाच्या की आपल्याकडे एक मोदक आहे, म्हणजे तो त्या प्रकारे दिसतो, त्याचं नाव मोदक आहे, तर हा आपण याला देऊन बघू. म्हणून मग ते त्या मोदकाला आणतात आणि गणेश भगवानला देतात. मोदक खाल्ल्याबरोबर त्यांचं पोट भरतं आणि ते 21 वेळा डकारी देतात. अशा नाही, 21 वेळा डकार देतात. आणि त्यांनी डकार दिल्यानंतर त्यांचे वडीलही डकार देतात, म्हणजे महादेवही डकार देतात. आणि डकार देणे याचाच अर्थ आहे की तुमचं पोट भरलं. तर अशा प्रकारे मोदक खाल्ल्यानंतर त्यांचं पोट भरतं
आणि हे माता पार्वतीच्या लक्षात येऊन जात असते. आणि माता पार्वती मग म्हणते की ही ट्रिक चांगली आहे की मोदक बनवा, एक मोदक द्या, गणपतीचं पोट भरून जाईल. म्हणून तेव्हापासून मान्यता झाली की मोदकाने गणेशजीचं पोट भरते. तर मोदक हे त्याला अतिप्रिय आहे आणि मोदकाचाच त्यांना भूक लागला जाते. आणि अशा प्रकारे आपला डो तयार झाला. तर अशी आहे मोदकाची कहाणी. आता आपण त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवू आणि त्यानंतर आपण बनवू छोट्या छोट्या चपात्या आणि त्यामध्ये ते सारण जे काढून ठेवलं आहे ते भरू. ठीक आहे. त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला की ते 21च्या संख्येने का बरं. आपण ऐकूया 21 मोदकामागचं रहस्य की एक्झॅक्टली 21 मोदकांचाच का बरं भोग लागत असतो. तर त्यामागे अशी स्टोरी आहे 21 मोदकांच्या मागे की 2 असुर होते, एक निवांतक एक दिवांतक. निवांतक हा मनुष्याचा संहार करायचा आणि दिवांतक हा देवतांचा संहार करायचा. या दोघांनी मिळून इतकं तप केलं की जेवढेही देवी देवता आहेत त्या सगळ्यांची शक्ती या दोघांनी घेऊन टाकली आणि चारीकडे आतंक तयार करून टाकला. सगळीकडे हाहाकार झाला. आता सगळ्या देवी देवतांची शक्ती या दोघांना मिळाली. त्यामुळे देवी देवता कमजोर पडले आणि ते धावत गेले गणेशकडे, आपल्या बाप्पाकडे. ज्या प्रकारे कृष्णाने अवतार घेतला होता कंसाला मारण्यासाठी आणि रामाने अवतार घेतला होता रावणाला मारण्यासाठी, त्याच प्रकारे आपल्या गणपती बाप्पाने अवतार घेतला विनायकाचा या दोघांना मारण्यासाठी. आणि या दोघांना मारण्यासाठी जो अवतार घेतला त्यामध्ये त्यांनी आपल्यासोबत त्यांना लढाई करण्यासाठी घेतले 20 गण आणि या 20 गणांसोबत प्लस ते एक असे हे 21 लोक गेले या दोघांचा संहार करायला. आणि या 21 जणांनी त्यांना मारलं आणि विजय मिळवला. त्यानंतर त्यांना भूक लागली तर त्यांना 21 मोदकांचा भोग लावण्यात आला. 21 पर पर्सन 1 आणि आपले बाप्पा एक असे 21 मोदक. आणि त्या दिवसापासून 21 मोदकांचा भोग म्हणजे प्रसाद त्यांना चढवण्याची मान्यता आहे. तर अशा प्रकारे 21 मोदकांची स्टोरी आहे. काय तुम्हाला माहीत होती ही स्टोरी? जर माहीत होती तर नक्की कमेंट करून सांगा यस, नाही तर नो. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. अशा प्रकारे आपले मोदक रेडी झाले आहेत. तर अशा प्रकारे आपले मोदक झाले आहेत तयार. आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं. नक्की करून बघा. अशा पद्धतीने तुम्हालाही खूप आवडेल. पहा किती सुंदर दिसतात, बिलकुल छान क्रंची. तुम्हालाही आवडेल. आणि हा आपला फायनल रिझल्ट. बिलकुल 21 मोदक आपण बनवले आहेत बाप्पांसाठी. किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे आपले मोदक झाले आहेत रेडी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.